लग्न म्हटलं की आलं निमंत्रण आणि निमंत्रण देण्यासाठी आपण एक आधुनिक पद्धतीनं एक व्हिडिओ बनवलेली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना, पाहुणे मंडळींना, नातेवाईकांना नक्कीच तुम्ही निमंत्रण देऊ शकता, तेही व्हिडिओच्या माध्यमातून. तर ती व्हिडिओ कशी आहे, हे सर्वप्रथम आपण पाहून घेऊ. तर मित्रांनो, हे आहे आपले लग्न निमंत्रण व्हिडिओ, जी अवघ्या 30 ते 40 सेकंदाची व्हिडिओ असणार आहे. हे कशाप्रकारे आपण बनवलेली आहे, कशाप्रकारे बनवायची, याची पी-एस-डी फाईल किंवा ही फिल्मोराची जी आपली ही प्रोजेक्ट फाईल आहे, हे तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी आपली व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की पहा. जेणेकरून जर तुम्हाला देखील अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करायचे असेल, तर नक्कीच तुम्ही करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपलं जे प्रोजेक्ट आपण हा बनवलेला आहे, तर त्याची पी-एस-डी फाईल दाखवतो. जेणेकरून तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तर नक्कीच तुम्ही चेंजेस करू शकता. आता ही आपली या वेडिंग व्हिडिओ 2.psd या नावाने आपली ही पी-एस-डी फाईल आहे. ज्यात तुम्हाला हे संपूर्ण आपल्या व्हिडिओत जे आपण टेक्स्ट वगैरे वापरलेलं होतं, मुलाचं नाव, मुलीचं नाव किंवा शुभविवाह, विवाहस्थळ आणि निमंत्रक. हे अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे आपण नॉर्मल एक बॅकग्राऊंड यूज केलेले आहे बेसिक कलरमध्ये. त्याच्यावर आपण हे लेयर यूज केलेले आहे, ज्याचे सॉफ्ट लाईटमध्ये आपण त्याला ठेवलेलं आहे आणि लॉक करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते चेंजेस करता यायला नकोत किंवा ऑटोमॅटिकली चेंजेस व्हायला नकोत. तर त्याच्यानंतर इकडे बदामाचे देखील आपण हे बलून पी-एन-जी दिलेले आहे. त्याच्यानंतर इथं ते आपलं नाव वगैरे. तर आता इथे नाव टाकण्यासाठी तुम्ही जस्ट इथे टीवरती सिलेक्ट केलं आणि हे जर तुमच्याकडे फॉन्ट असेल, तर तुम्ही डायरेक्ट इथे चेंजेस करू शकता किंवा जर तुम्हाला हे फॉन्ट हवे असेल, तर तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवरती याची लिंक पाहायला भेटेल. तिथून तुम्ही हे फॉन्ट डाउनलोड करू शकता. तर ह्या फॉन्टमध्ये तुम्ही बघू शकता जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता. जास्त काहीही सेटिंग किंवा काही चेंजेस करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही जस्ट तुमचं नाव वगैरे आहे ते चेंज करा. त्याला इकडे तुम्ही बघू शकता आपण भरपूर असे इफेक्ट ह्या प्रत्येक टेक्स्टला आपण दिलेले आहेत. इकडे लेयर स्टाईलच्या पॅनलमध्ये गेला, की आपल्याला इथे भरपूर असं जे काही आपण चेंजेस आहेत ते पाहता येतं. कशाप्रकारे आपण त्याला चेंज केलेलं आहे, हे संपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. इथे तुम्ही चेंज केल्यानंतर ही जी ही ग्रुप आपला बनवलेला हा ग्रुप सिलेक्ट करून किंवा इथे फक्त जस्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकायचं आपलं आणि इकडे राईट क्लिक करून एक्सपोर्ट ॲज पी-एन-जी केलं किंवा क्विक एक्सपोर्ट करून तुम्ही आपलं जे हे आउटपुट आहे म्हणजेच नाव वगैरे तर हे पी-एन-जी फॉर्मॅटमध्ये आपण घेऊन आपल्या प्रत्येक लेयर ही आपण आपले जे फिल्मोराचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये इम्पोर्ट करून तिथे आपण चेंज करतो. तर हे देखील मुलीचं नाव हे देखील आपण चेंज करू शकतो. इकडे फोटो तुम्हाला पाहायला भेटतोय. हा फोटो पण तुम्ही चेंज करू शकता. एकदम व्यवस्थितरित्या हा फोटो देखील मी इथे सेट केलेला आहे. हे देखील सेम आउटपुट म्हणजेच सेम याला पी-एन-जी फाईलमध्ये डाउनलोड करायचं. त्याचबरोबर इकडे हा मुलाच्या साईडचं म्हणजे मुलाचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, हे पूर्ण डिटेल इथे आपण टाकलेले आपण एकदम बेसिक सिंपल पद्धतीनं आपण
ही व्हिडिओ बनवलेली आडवी व्हिडिओ आहे. फुल स्क्रीन जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल, बनवायचे असेल, तर आपण त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेली की तुम्ही व्हिडिओ पहा आणि फुल स्क्रीन जर बनवायची असेल, तर नक्कीच तुम्ही फुल स्क्रीन व्हिडिओ बनवू शकता. हे अशा प्रकारे हे देखील लेयर आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. राईट क्लिक केल्यानंतर इकडे एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता PNG फॉर्मॅटमध्ये आपलं ऑटोमॅटिकली लोड होत आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट करायचं जो तुमचा फोल्डर असेल तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल. तर हे अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा आता आपल्याला शुभविवाह जी तारीख वगैरे आहे प्रॉपर आपण इकडे पाहायला भेटते. आपण एकदम व्यवस्थितरित्या संपूर्ण तयार केलेले आहे. समजण्यासाठी आपण प्रॉपर त्याचा फोल्डर वगैरे केलेला आहे. जेणेकरून जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, तर आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच चेंज करू शकतो. यासाठी आपण इथे फोल्डर बनवलेला आहे. सेम हे देखील एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर विवाह स्थळ हे देखील एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर आपलं फायनल राहतं ते म्हणजे निमंत्रक. तर हे देखील लेयर बनवलेले याचा ग्रुप बनवलेला आहे. तुम्ही इकडे प्रॉपर पद्धतीनं बघू शकता. पण सगळे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं तुम्हाला समजेल अशा भाषेत आपण व्हिडिओ करतोय आणि हे पण फाईल तुम्हाला देतोय. तर त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जर तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ. त्याच्यानंतर इकडे मी माझं नावाचा असा लोगो टाकून घेतलेला आहे आणि हे अशा प्रकारे फाईल ही आपली तयार झालेली आहे. आता ही फाईल आपण आपल्या फिल्मोरामध्ये आपण इम्पोर्ट करू. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवलं की कशाप्रकारे मी व्हिडिओ वगैरे बनवलेले. हे अशा प्रकारे हे संपूर्ण इफेक्ट वगैरे आहेत, हे तुम्हाला भेटणार आहे. तर हा आपला प्रॉपर प्रोजेक्ट आहे. कशाप्रकारे आहे, काय आहे, संपूर्ण आपण तुम्हाला दिलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता. इकडे जे आपलं ते बॅकग्राऊंड होतं, तेच बॅकग्राऊंड सेम आपण इथे यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बॅक साइडला एक इन्व्हिटेशन व्हिडिओचे जे टेम्पलेट बॅकग्राऊंड होतं, ते देखील आपण इथं यूज केलेलं आहे. आता मित्रांनो बरेच असे जे इथे तुम्हाला हे मी दाखवतो. हे जे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड आपल्याला भरपूर YouTube चॅनलवरती फ्रीमध्ये किंवा असं त्यांनी प्रोव्हाईड केलेलं असतं. त्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला भेटतं. ते तुम्ही इथे यूज करू शकता. ज्याचं इथे ब्लेंडिंग मोड वगैरे पण चेंज करून ऑपेसिटी देखील इथे चेंज केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. बाकी त्याच्यानंतर इथे फायर पार्टिकलची आपण एक इथे लेयर ॲड केलेली आहे, जे की आपल्याला इथे इफेक्टमध्ये पण आपल्याकडे पाहायला भेटते, जे फिल्मोरा सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला प्रोव्हाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपला लोगो आपण ॲड केलेला आहे आणि इथे फायनली आपण आपलं आता प्रॉपर डिझाईनचं काम चालू केलेलं आहे. व्हिडिओचं काम चालू केलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपण हे प्रोसेसमध्ये केलेले आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय, आपण जवळपास 6 ते 7 पेजवर आपण काम केलेलं आहे. तर इथं अशा प्रकारे आपण इथं दुसरी आपली जी मुलीची साइडचं जे आपण PNG बनवलेली इथे ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हा ट्रान्झिशन इफेक्ट ॲप्लाय केलेला आहे, जो की आपल्याला इथे या ट्रान्झिशन सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. इथे भरपूर असे ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला इथे दिलेले आहेत. हे तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे आपण वन बाय वन पूर्ण आपले जे लेयर होते, जवळपास 6 आपले हे PNG बॅकग्राऊंड आहेत. म्हणजे PNG आपण हे तयार केलेले आहे, ते इथे आपण इम्पोर्ट करून अशा प्रकारे
आपण व्हिडिओ बनवलेले आता इथे वरती जे आपल्याला इफेक्ट पाहायला भेटतात ते आपण इथे सेपरेटली यूज केलेले आहेत. पण जर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. पण जर तुम्हाला हे अशा प्रकारचे इफेक्ट वगैरे आपण प्रोव्हाईड करू नक्कीच. पण जर तुम्हाला इथेच आपल्याकडं या फिल्मोरा सॉफ्टवेअरमध्ये इकडे भरपूर आपल्याला ऑप्शन पाहायला भेटतात, जसे की इथे पार्टिकल वगैरे आहे. याच्यात भरपूर इकडे इफेक्ट हा बघू शकता. डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो. जरी मी प्रोव्हाईड केले नाही, तरी तुम्हाला इथे हे इफेक्ट पाहायला भेटणार आहे. जरी आपल्या फाईलमध्ये आलं काय, नाही आलं काय, तरी आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये पाहायला भेटते. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपली ही आजची ही वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ ही तयार झालेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ डिझाइन हे आपल्या चॅनलवर आणत राहू. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.